नमस्कार विद्यार्थ्यांनो, मी खेडकर मॅडम आपल्या सर्वांचे आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करत आहे. आज आपण इयत्ता 4थी स्कॉलरशिप मधील गणित या विषयातील आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हे, वाचन व लेखन यावरील स्वाध्याय सोडवणार आहोत. विद्यार्थ्यांनो, हा स्वाध्याय आपण अतिशय सोप्या पद्धतीने आणि तुम्हाला समजेल अशा भाषेमध्ये आज आपण हा स्वाध्याय सोडवणार आहोत. चला तर सुरुवात करूया. पहा, पहिला प्रश्न आहे, पुढील संख्या अक्षरात कशी लिहितात असं आपल्याला विचारलेलं आहे. इथे अंक जे दिलेले आहेत ते आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हे आहेत. आता आपल्याला याचं अक्षरामध्ये आपण कशी लिहिणार हे विचारलेलं आहे. तर विद्यार्थ्यांना पहा, ही संख्या 98,584 या पद्धतीने आपण अक्षरामध्ये लिहितो. त्यामुळे प्रश्न 1 चं उत्तर इथे 2 आहे. त्यामुळे आपण या 2 या ठिकाणी गोल करूयात. त्यानंतर पहा, दुसरा प्रश्न आहे, पुढील पैकी अयोग्य जोडी कोणती असं आपल्याला विचारलेलं आहे. अयोग्य जोडी म्हणजे चुकीची जोडी कोणती असे विचारलेलं आहे. चला तर आता आपण सुरुवात करूया. पहा, पहिली संख्या आहे 627 आंतरराष्ट्रीयच्या मध्ये दिलेली आहे. तीच देवनागरी संख्या चिन्हामध्ये देखील बरोबर दिलेली आहे. त्यानंतर पहा, 1966 आंतरराष्ट्रीय आणि देवनागरी संख्या चिन्हामध्ये बरोबर दिलेली आहे. त्यानंतर इथे पर्याय क्रमांक 3 20,465 इथे ही आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हे आणि देवनागरी संख्या चिन्हांमध्ये योग्य जोडी आहे. त्यानंतर पर्याय क्रमांक 4 पहा, 27,985 ही आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हामध्ये दिलेली आहे. तर देवनागरी संख्या चिन्हामध्ये पहा 27,185. तर इथे पहा, ही अयोग्य म्हणजेच ही जोडी या ठिकाणी चुकीची आहे. 27,985 इथे आहे आणि देवनागरी संख्या चिन्हामध्ये 27,185 असं सांगितलेलं आहे. त्यामुळे ही जोडी या ठिकाणी चुकीची आहे. त्यामुळे याचं इथे उत्तर पर्याय क्रमांक 4 आपण इथे गोल करूया. त्यानंतर पुढील प्रश्न पाहू विद्यार्थ्यांना आपण. प्रश्न तिसरा असा आहे, चित्र पहा व त्यात दाखवलेली संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हांचा वापर करून कशी लिहाल असं आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे. तर पहा, या ठिकाणी आपल्याला मनी दिलेली आहेत आणि त्यांच्या स्थानाप्रमाणे आपण ते मोजूयात. पहा, एकक स्थानी 6 मनी आहेत, दशक स्थानी 3 आहेत, त्याच्यानंतर शतक स्थानी 4 आहेत आणि हजार किंवा सहस्र स्थानी 5 आहेत. तर विद्यार्थ्यांना या ठिकाणी आपल्याला आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हांचा वापर करून विचारलेला आहे. आणि आपण जर मनी व्यवस्थित तुम्ही जर पाहिले तर पहा, एकक स्थानी 6 आहेत, त्याच्यानंतर दशक स्थानी 3, शतक स्थानी 4 आणि हजार किंवा सहस्र स्थानी 5. म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 म्हणजेच 5436 हे योग्य या ठिकाणी याचं वाचन आहे. त्यामुळे या ठिकाणी आपण पर्याय क्रमांक 3 ला गोल करूयात. चौथा प्रश्न असा आहे, 4 अंकी सर्वात मोठी संख्या व 3 अंकी सर्वात लहान संख्या यांच्यामधील फरक आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात कसा लिहितात असं आपल्याला विचारलेलं आहे. तर विद्यार्थ्यांनो पहा, 4 अंकी सर्वात मोठी संख्या जी आहे ती आहे 9,999 व 3 अंकी सर्वात लहान संख्या आहे 100. यांची जर आपण वजाबाकी जर केली, या ठिकाणी आपल्याला फरक विचारलेला आहे. त्यामुळे आपल्याला वजाबाकी करावी लागेल आणि ही जर वजाबाकी आपण विद्यार्थ्यांना केली तर आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हामध्ये 9,899 अशी याची वजाबाकी येते. त्यामुळे प्रश्न क्रमांक 4 जो आहे त्याचा योग्य पर्याय या ठिकाणी आपण गोल करूया. तो आहे पर्याय क्रमांक 2. पाचवा प्रश्न, पुढील प्रतीकांचे निरीक्षण करा. तयार होणाऱ्या संख्येची योग्य जोडी कोणती असं आपल्याला विचारलेलं आहे. तर पहा, या ठिकाणी ह म्हणजे हजार आणि द म्हणजे दशक आहे. तर विद्यार्थ्यांना इथे पहा, ह म्हणजे 1003 आहेत. आता या ठिकाणी इथे ह या ठिकाणी आणि या ठिकाणी कोणताही अंक नाही म्हणजे इथे 0 आहेत. त्याचप्रमाणे इथे देखील दशक स्थानी 3 आहेत, इतर ठिकाणी 0 आहे. म्हणजेच विद्यार्थ्यांना ही संख्या आपण याचं जर वाचन करायचं ठरवलं तर पहा, 3030 देवनागरी संख्या चिन्हामध्ये
आणि आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हामध्ये 3030 या पद्धतीने आपण लिहितो, कारण की इथे दोन्ही ठिकाणी ह ह म्हणजे काहीच नाहीये, म्हणजे इथे 0 आणि 0 आहे, त्यामुळे 3030 हा योग्य पर्याय या ठिकाणी आहे. प्रश्न 5 याचा जो पर्याय आहे तो या ठिकाणी 2 आहे, त्याला आपण गोल करूयात. त्यानंतर 6वा प्रश्न, आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हे व देवनागरी संख्या चिन्हे यांच्या संख्येतील फरक किती असं आपल्याला विचारलेलं आहे. विद्यार्थ्यांनो, आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हे 10 आहेत व देवनागरी संख्या चिन्हे देखील 10 आहेत. या ठिकाणी आपल्याला फरक विचारलेला आहे, म्हणजे इथे आपल्याला वजाबाकी करावी लागेल, म्हणजेच 10 वजा 10 0, म्हणजेच या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 चं उत्तर 0, म्हणजेच इथे 4 आहे, त्याला आपण गोल करूयात. त्यानंतर 7वा प्रश्न पहा, एका संख्येच्या एकक स्थानी 9 हा अंक आहे. दशक, शतक आणि हजार या स्थानांवर अनुक्रमे 7, 5 व 8 हे अंक आहेत. ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हांचा वापर करून कशी लिहितात असं आपल्याला विचारलेलं आहे. पहा, एकक स्थानी 9 हा अंक आहे. त्याच्यानंतर पहा, दशक स्थानी कोणता सांगितलेला आहे? 7 हा अंक आहे. त्यानंतर शतक स्थानी 5 हा अंक आहे आणि हजार म्हणजेच सहस्त्र स्थानी 8 हा अंक आहे. तर विद्यार्थ्यांनो, याचं उत्तर जे आहे ते पर्याय क्रमांक 2. पहा, एकक स्थानी 9 हा अंक आहे, त्यानंतर दशक स्थानी 7 हा अंक आहे, शतक स्थानी 5 हा अंक आहे आणि हजार स्थानी 8 हा अंक आहे. आता इथे आपल्याला आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह विचारलेलं आहे, त्यामुळे इथे पर्याय क्रमांक 2 आपण गोल करणार आहोत. प्रश्न 7 चं उत्तर या ठिकाणी 2 आहे. त्यानंतर 8वा प्रश्न पहा, 3 अंकी सर्वात मोठी समसंख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात कशी लिहावी? 3 अंकी सर्वात मोठी संख्या या ठिकाणी समसंख्या विचारलेला आहे. तर विद्यार्थ्यांनो, 3 अंकी सर्वात मोठी समसंख्या म्हणजेच 998. या ठिकाणी 8 चं उत्तर पर्याय क्रमांक 4 आहे, त्यामुळे आपण या ठिकाणी 4 गोल करूयात. 4 हा पर्याय. त्यानंतर इथे बेरीज दिलेली आहे. पहा, बेरीज ही आपल्याला देवनागरी संख्या चिन्हांमध्ये दिलेली आहे आणि उत्तर आपल्याला आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हांमध्ये काढायचं आहे. याची जर आपण विद्यार्थ्यांनो या ठिकाणी जर बेरीज आपण करायची जर ठरवली, तर विद्यार्थ्यांनो या ठिकाणी आपण याची बेरीज करून पाहूयात. चला तर इथे तुम्हाला मी बेरीज करून दाखवते. पहा, या ठिकाणी आपल्याला बेरीज करायची आहे. ज्या संख्या दिलेल्या आहेत विद्यार्थ्यांनो, ती संख्या काय आहे? तर 3277 अधिक 4503 यांची आपल्याला बेरीज करायची आहे. तर पहा, 7 आणि 3 10, इथे 0, इथे वरती 1 हातचा, 7 आणि 1 8, त्यानंतर 2 आणि 5 7, 3 आणि 4 या ठिकाणी 7. पण विद्यार्थ्यांनो, ही संख्या आपल्याला आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हांमध्ये विचारलेली आहे, म्हणजेच आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात पहा 7780 असं या ठिकाणी उत्तर आहे. म्हणजे विद्यार्थ्यांनो, पर्याय क्रमांक 9 जो आहे त्याचं उत्तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 हे आहे. 9चं उत्तर पर्याय क्रमांक 1. त्यानंतर 10वा प्रश्न पहा, 7500 ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात कशी लिहावी? तर विद्यार्थ्यांनो, या ठिकाणी 7500 म्हणजेच 7500 हे याचं उत्तर आहे. 10 या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 आहे, त्याला आपण गोल करूया. त्यानंतर 11वा प्रश्न पहा, गटात न बसणारी संख्या. इथे 3 संख्या ज्या आहेत त्या आंतरराष्ट्रीयच्या मध्ये दिलेल्या आहेत आणि एकच संख्या अशी आहे जी देवनागरी संख्या चिन्हांमध्ये दिलेली आहे, ती आहे 5634, म्हणजेच पर्याय क्रमांक 3. म्हणजे 11 या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 आहे, 5634. त्यानंतर 12वा प्रश्न पहा, 21000
826 ही संख्या देवनागरी संख्या चिन्हात कशी लिहितात असं विचारलेलं आहे देवनागरी संख्या चिन्हांमध्ये. तर पहा 21,826 असं आपल्याला विचारलेलं आहे. तर देवनागरी संख्या चिन्हांमध्ये 21,826 असे लिहितात. म्हणजे प्रश्न क्रमांक 12 याचे उत्तर पर्याय क्रमांक 1 आहे. ते आपण या ठिकाणी गोल करून घेऊयात. त्यानंतर प्रश्न क्रमांक 13 79,654 या संख्येतील शतक स्थानचा अंक आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात कसा लिहावा असं विचारलेलं आहे. पहा शतक स्थानचा. तर आपण शतक स्थानी कोणता अंक आहे ते या ठिकाणी पाहूयात. पहा एकक स्थानी 4 आहेत, दशक स्थानी 5 हा अंक आहे आणि शतक स्थानी 6 हा अंक आहे. आणि तो आपल्याला आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात कसा लिहायचा तेच विचारलेला आहे. तर या ठिकाणी आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हांमध्ये 6 असे लिहितात. म्हणजे 13 या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 आहे. आपण 2 ला गोल करून घेऊयात. 14वा प्रश्न पुढीलपैकी कोणत्या जोडीतील संख्या व तिचे वाचन योग्य नाही असं विचारलेलं आहे. म्हणजे चुकीचं आहे ते आपल्याला शोधायचं आहे. चला तर सुरुवात करूया. पर्याय क्रमांक 1 9,563 हे बरोबर वाचन आहे. पर्याय क्रमांक 2 पहा 2,748 हे वाचन देखील या ठिकाणी बरोबर आहे. पर्याय क्रमांक 3 पहा 3,171 हे वाचन देखील बरोबर आहे. मात्र पर्याय क्रमांक 4 तो काय आहे पहा 4,589 असं पाहिजे होतं. पण इथे अक्षरामध्ये काय सांगितलेलं आहे 4,579 हे वाचन या ठिकाणी चुकीचे आहे. म्हणजेच प्रश्न क्रमांक जो 14 आहे त्याचं योग्य वाचन काय नाही आहे तर पर्याय क्रमांक 4 मधील. म्हणजेच या ठिकाणी आपण 4 ला गोल करणार आहोत. त्यानंतर शेवटचा प्रश्न असा आहे आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हे व देवनागरी संख्या चिन्हे यांच्या संख्येची बेरीज किती. विद्यार्थ्यांनो हा प्रश्न जरा गोंधळ निर्माण करणारा आहे. पहा इथे आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हे 10 आहेत व देवनागरी संख्या चिन्हे देखील 10 आहेत. म्हणजेच आपल्याला ते चिन्ह किती आहेत ते मोजायचे आहेत. आणि 0 पासून 9 पर्यंत जर आपण चिन्ह मोजले तर ते 10 भरतात. म्हणजेच आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हे 10 आहेत, देवनागरी संख्या चिन्हे 10 आहेत. यांची जर आपण बेरीज केली तर 10 अधिक 10 म्हणजेच 20. तर विद्यार्थ्यांनो या ठिकाणी प्रश्न क्रमांक जो 15 आहे त्याचे उत्तर 2 आहे. आपण 2 ला गोल करून घेऊया. पहा विद्यार्थ्यांनो अशा पद्धतीने आपण आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हाचे वाचन व लेखन यावरील व्यवसाय या ठिकाणी सोडवलेला आहे. विद्यार्थ्यांनो तुम्ही जर प्रथम पाहत असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. कारण आपण गणितावरील सर्व व्यवसाय या पद्धतीनेच सोडून घेणार आहोत आणि मला खात्री आहे की याचा तुम्हाला नक्कीच उपयोग होणार आहे. थँक्यू.